अहिल्यानगर शहरातील हॉटेल ओनली कुरेशी यांनी 5 ते 8 कोटींच्या जीएसटीची चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी केली आहे। ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी अहिल्यानगर शहरातील जीएसटी भवन जॉईंट कमिशनर स्टेट टॅक्स यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, नगर शहरातील हॉटेल ओनली कुरेशी शाखा क्रमांक 1 कोठला स्टँड राज चेंबर समोर यांनी जीएसटीची चोरी करून संबंधित चोरी 6-7 वर्षांपासून ते करत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। हॉटेल ओनली कुरेशीचे मालकांनी मोठ्या रकमेच्या जीएसटी चोरी करून शासनाचा 5 ते 8 कोटींचा महसूल टॅक्स बुडवलेला असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। हॉटेल ओनली कुरेशी यांनी संबंधित चोरी हे कच्चे बिल ग्राहकांना देऊन केली आहे। तसेच संगणकामध्ये डुप्लिकेट सॉफ्टवेअर वापरून बिल तयार केले, त्या बिलावर जीएसटी नमूद नाही। तसेच एसजीएसटी आणि सीजीएसटी ही 2.5% प्रमाणे 5% जीएसटी दररोज चोरी केली आहे। दररोजचा हॉटेल व्यवसाय साधारणपणे 2 लाख रुपये इतका असून त्यावरील जीएसटी त्याची रक्कम 10,000 होत असून 1 महिन्याची रक्कम 3 लाख रुपये येते। तसेच 1 वर्षाची रक्कम 36 लाख इतकी होत असून चोरीचा कालावधी 8 वर्षाचा असून 8 वर्षाची जीएसटी रक्कम 2,88,00,000 इतकी होतीये। संबंधित हॉटेल व्यावसायिकाने 2,88,00,000 रुपयांची शासनाची फसवणूक केली असून याबाबत चौकशी होणं गरजेचं असून संबंधित हॉटेलमध्ये थर्मल बिलाचा वापर केला जातोय, त्यामुळे ग्राहकास याबाबत तक्रार करणं गैरसोयीचं होत आहे। संबंधित हॉटेलमध्ये जाणीवपूर्वक थर्मल बिलाचा वापर जीएसटीची चोरी करण्या हेतून वापरला जातोय, याबाबत संबंधित हॉटेल चालकास योग्य सूचना देणं गरजेचं आहे। तसेच त्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मला 50,000 रुपये देण्याची बोली केली असून मला वेळोवेळी फोन केले, तसेच कोर्टामध्ये भेटायला देखील आले। या गोष्टीमुळे ही चोरी मोठ्या प्रमाणावर असू शकते अशी खात्री झाली। तर माझ्याकडे अमीर नामक इसम यांना पाठवून 5,000 रुपये टोकन अमाऊंट म्हणून बळजबरीनं दिले। मी त्यांना हॉटेल मालकास ही रक्कम परत देण्यास वेळोवेळी फोन केले, तसेच त्यांच्या जुना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील दुकानावर जाऊन त्यांना रक्कम परत देण्याचा प्रयत्नही केला, तरी देखील त्यांनी रक्कम परत घेतली नाही। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास शासनास मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार आहे आणि सत्य समोर येणार आहे। तरी या प्रकरणी चौकशी करून 15 दिवसात संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशारा यावेळी ॲडव्होकेट हर्षद चावला यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।